संवाद मराठी लाईव्हच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक मंगेश दळवी, माजी नगरसेवक, खोपोली नगर परिषद. आरसीएफ प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या रोजगार आणि न्याय हक्कांसाठी आमदार महेंद्र दळवी आक्रमक. अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी या मागणीला घेऊन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेत आरसीएफ कंपनीच्या गेट समोर हजारो भूमिपुत्रांना घेऊन तीव्र आंदोलन केले. 1979 साली आरसीएफ कंपनी स्थापनेला सुरुवात झाली. 141 भूमिपुत्रांच्या जमिनी या कंपनीसाठी घेण्यात आल्या. शासनाच्या कायद्याप्रमाणे भूमिपुत्रांना तातडीने नोकरीत सामावून घ्यायला हवे होते, परंतु कंपनी प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे आजतागायत प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याकरता भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी सांगितले. जे म्हणणं केलं त्या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत. हा केंद्रीय ही मालमत्ता आहे, या करतो. कारण मी देखील आरसीएफ मध्ये 11 वर्ष जॉब केलाय. गेले 36 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये अनेक आंदोलन या गेटवरती मी केलेली आहेत. त्याच्यामध्ये त्या सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आम्ही नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करू. परंतु आरसीएफ मॅनेजमेंट अशा पद्धती जर हे असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा. आज त्यांनी बोलून देखील ते आरसीएफ मध्ये आले नसेल तर त्यांनी पहिला त्यांचा विचार करावा की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर आरसीएफ मध्ये येत नसेल तर ते कोणाचा अवमान करतात हे त्यांनी पहिलं अवलोकन करावं. आम्हाला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, हे सगळे आम्हाला सहकार्य करतील आणि आमच्या आंदोलन पाठिंबा देतील असं मला वाटतं. आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील? नाही, ह्याचा काय अंत नाही आहे. हे आंदोलन जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत काय चालू राहणार. आज फक्त आम्ही दिशादर्शक म्हणून राज्य सरकारने केंद्रात सूचित केलंय की आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आजचा दिवस आहे. पण 2 दिवस आम्ही साखळी उपोषण प्रकल्प करणार आहोत. पण 17 तारखेचा दिवस हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे की जेणेकरून सगळे नाके आम्ही बंद करून येणारे सगळे जे काही पर्यटन असतील किंवा येणारे लोक असतील त्यांना आम्ही मज्जाव करणार. कारण त्याची तीव्रता जास्त असेल, कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनात आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून पोलीस अध्यक्षांना पण आमचं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा, त्या फाईलचा अभ्यास, त्या निवेदनाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला कायद्यानुसार अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर जरूर करावा. पण आम्ही कायदेशीररित्या ही लढाई लढतो. आम्ही कुठेही चुकलो नाही. आम्ही सगळ्या निवेदन केलेले आहेत. तो आमचा अधिकार आहे जनतेने दिला. त्या अधिकाराचा वापर लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी मी आज रस्त्यावर उभारून सज्ज आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होते. आरसीएफ कंपनी व्यवस्थापन अधिकारी मात्र गैरहजर राहिल्याने कंपनी गेट समोर उपस्थित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनाविषयी रिपोर्ट सरकारकडे पाठवण्यात येतील आणि कंपनीलाही याबाबत त्वरित मार्ग काढण्याबाबत सांगण्यात येईल असे जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले. तर आज रस्ता अडवून लाक्षणिक आंदोलन केले आहे, परंतु उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येईल. 17 तारखेला तीव्र आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करू असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आला. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.